तटकरे साहेब, मला लोकांसाठी ओपन करायचं आहे, पण त्यापूर्वी एक प्रश्न मला विचारायचा आहे. म्हणजे मला तुमचं अंडरस्टँडिंग त्याच्याबद्दल, तुम्ही हे दादानी पण अनेकदा सांगितलेलं आहे, तुम्ही सुद्धा अनेक ठिकाणी बोललेला आहात की भाजप बरोबर अनेकदा चर्चा झाली, 99, 2004, 2009, 2014, 2019, पण हे कधीच झालं नाही की पवार भाजप बरोबर अधिकृतरित्या गेले आणि त्यांनी त्यांच्याबरोबर सरकार बनवलं. ऐकून घ्या. पण तरी सुद्धा शिवसेनेबरोबर मात्र जायला ते तयार झाले, दोन्ही हिंदुत्ववादी पक्ष. असं काय आहे की भाजप सिलेक्ट न करता त्यांनी शिवसेनेला सिलेक्ट केलं? मी मान्य करतो की दोन्ही हिंदुत्ववादी पक्ष आहेत. शिवसेनेवरती श्रीकृष्ण कमिशनचे काय ठपके होते हे आपल्याला माहितीच आहे. तुमचं सरकार आल्यानंतर त्याच्या संदर्भात चौकशी पण सुरू केली होती, बाळासाहेबांना अटक झाली होती त्या प्रकरणांवरनं. असं असताना सुद्धा शरद पवारांनी शिवसेनेबरोबर जाणं पसंत केलं, पण भाजप बरोबर जाणं पसंत नाही केलं. हा फरक का तुम्हाला जाणवत आहे? 2017 मध्ये मी जे सांगितलं ना, भारतीय जनता पक्षाबरोबर सरकार बनवण्याचा निर्णय 2000% मी आय रिपीट इट अगेन अँड आय मीन टू से व्हॉट आय से झालेला होता. फक्त शिवसेना सरकारमध्ये राहील असं भारतीय जनता पक्षाने अट घातली होती की जी आम्हाला मंजूर नव्हती. नाही, बरोबर आहे ना, नाहीतर आम्ही सरकारमध्ये गेलोच होतो ना. मी तोच प्रश्न विचारतोय. नाही, म्हणजे तुम्ही जे म्हणता तसं नाही. त्यावेळेला भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला बाहेर काढण्याचा निर्णय घेतला असता तर आम्ही सरकारमध्ये गेलोच होतो. बरोबर आहे ना, पण तरी सुद्धा तुम्हाला 19 मध्ये पण संधी मिळालीच होती ना शिवसेना बाहेर पडल्यानंतर एकत्र जाऊन सरकार बनवण्याची. 19 मध्ये कुठे? 2019ला शिवसेना आणि भाजपचं फाटल्यानंतर तेव्हा तर शिवसेनेचा विषय नव्हता. त्याच्यामुळे 19ला सुद्धा असं आपण म्हणत असू, मला सगळं सांगता येणं उचित होणार नाही, मी सांगणारही नाही. पण 19ला भारतीय जनता पक्षाबरोबर सुद्धा आमच्या चर्चा झाल्या. एक्झॅक्टली झाल्या, आम्ही पुढेही गेलो. पण कदाचित 2017ला जे भारतीय जनता पक्षाने नाकारलं त्याचाही राग आमच्या मनामध्ये असू शकत असेल. नाही, पण तरी सुद्धा मला हे समजून घ्यायचं, म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच एक गोष्ट कळलेली नाहीये की दोन्ही हिंदुत्ववादी पक्ष, दोन्ही पक्षांबरोबर म्हणजे भाजप बरोबर तुमच्या 6 वेळा चर्चा झाला आतापर्यंत, पण पवार साहेब त्यांनी सरकार नाही बनवलं त्यांच्याबरोबर. तुम्ही म्हणता ते आपण मान्य केलं की बाबा 2017 मध्ये सरकार बनवायला आला होता, पण ते त्या अटीमुळे थांबलं, पण सरकार नाहीच बनलं शेवटी. ही गोष्ट रियालिटी आहे. पण मग असं काय आहे की त्यांनी शिवसेना पसंत केली सरकार बनवण्यासाठी, पण भाजपला मात्र त्यांनी पसंत नाही केला? हा फरक का तुम्हाला वाटतोय? काय तुमचं अनालिसिस काय आहे? माझं अनालिसिस आता बघा, एक तर अलीकडच्या कालावधीमध्ये सोडलं तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि पवार साहेबांचे संबंध हे कसे आहेत आणि कसे होते हे देशाने पाहिलेलं आहे. म्हणजे गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून मोदी साहेब ज्यावेळेला दिल्लीला जायचे त्यावेळेला त्यांची गाठभेट फक्त पवार साहेबांची व्हायची. तरी सुद्धा भाजप बरोबर पवार साहेब नाही गेले, पण शिवसेनेबरोबर जायला तयार झाले सरकार बनवायला. मी तेच सांगतो ना साहेब, मग 14ला आम्ही पाठिंबा का दिला बाहेरून भाजपला? नाही, तसं नाही. आता त्याचं उत्तर तुम्ही साहेबांना किंवा त्यांच्या पक्षातल्या कोणाला विचारू शकाल. मी विचारलं त्यांना, त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे. म्हणून मला हा तुम्हाला प्रश्न विचारायचा होता की त्यांचं असं म्हणणं आहे, भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने सहकारी पक्षांना संपवते किंवा भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्वाचं राजकारण ज्या पद्धतीचं असतं की ज्याच्यामुळे देशाच्या डेमोक्रेसीवरती, लोकशाहीवरती त्याची छाया पडते, त्या पद्धतीने शिवसेनेबरोबर होत नाही. शिवसेना मुळात हा क्षेत्रीय पक्ष आहे. त्यांचं हिंदुत्व हे राजकीय स्वरूपाचं हिंदुत्व आहे, भाजपसारखं नाही. हा त्यांनी फरक सांगितलाय त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टीला कधी मी स्वीकार केला नाही, जरी त्यांच्याबरोबर मी चर्चा केली. म्हणूनच मला विचारायचं की तुमच्या मते काय की एक हिंदुत्ववादी पक्ष ते स्वीकारतात, दुसरा हिंदुत्ववादी पक्ष नाकारतात. अनेकदा संधी, म्हणजे तुम्ही म्हणता त्या पद्धतीने त्यांना ही संधी मिळाली की शिवसेना आता बरोबर नाहीये, आता आपण एकत्र येऊया, तरीही त्यांनी भाजप स्वीकारली नाही, तरी सुद्धा ते शिवसेनेबरोबर सरकार स्थापन करायला तयार झाले. हा प्रश्न कधी तुम्ही त्यांना विचारलात का की शिवसेनाच का, भाजप का नाही? नाही, प्रश्न विचारला नाही. विचारणं अप्रस्तुतच आहे, कारण शेवटी साहेबच आहेत. पण प्रश्न सर्वांच्याच मनामध्ये नेहमीच अनुत्तरित राहिला आणि त्या अनुत्तरित राहिलेल्या प्रश्नाचं उत्तर आम्ही सरकारमध्ये जाऊन दिलं. व्हॉट एल्स? नाहीतर एक असं आहे की तुम्ही विचारा. नाही, बोला. एक असं आहे की कोणीतरी काहीतरी म्हणाले मी काय मागितलं असतं तर दिलं असतं वगैरे वगैरे. एक सांगतो मी, आज पवार साहेबांनी 2 मेला राजीनामा दिला आणि 5 मेला आमच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होणार होती.
त्याला कोण नवीन राष्ट्रीय अध्यक्ष करायचं याचा निर्णय पक्षाने घेतला होता, एकमताने घेतला होता. कोण सांगत असेल की नाही असं नाही असं नाही, तर तसंच होतं, ते तसं होतंच. त्याच्यामुळे केवळ अजितदादांना नेहमीच व्हिलन ठरवण्याचा जो प्रयत्न केला जातो आहे तो ठाम चुकीचा आहे, असं माझं स्पष्ट मत आहे, स्पष्ट मत आहे. मी पक्षातल्या अनेक घडामोडी पाहिलेल्या आहेत. सगळ्याच घडामोडी आज बोलणं उचित होणार नाही. वेळ काळाच्या ओघात काहीतरी येईल त्यावेळेला बोललं जाईल नक्कीच. त्याच्यामुळे ते जे काही सांगितलं जात आहे की हे दिलं असतं, ते दिलं असतं, काय दिलं असतं वगैरे वगैरे सगळं ठीक आहे. आज बोलणं सोपं आहे, पण तू कोण काय घेत होतं आणि कोण काय घ्यायला तयार झालं होतं हे माहिती असणाऱ्यांपैकी मी एक या ठिकाणी आहे. एवढंच सांगतो आपल्यामार्फत. काफी आहे इसमें सब.